राम राम मंडळी, आज आपण एक कमीज शर्ट तयार करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिली कप तयार करून घेऊ मित्रांनो. हे काय करायचं, इथून आपला कपची आस्तीन जोडल्या जाते. इथून एक अशी आडवी मार्किंग करायची. त्यानंतर ही लाईन समोर करून घ्यायची. इथून एक अशी आडवी करायची. हे जे आपला गोट राहते तो कट करून घ्यायचा. त्यानंतर मार्जिन सोडून हे पण कट करून घ्यायचे. हे दोन पॉईंट असे कलेक्ट करायचे मित्रांनो. आणि सेंटर कट लावायचा एक घ्यायचे असं आणि बस कपड्याचा गोट कट करून घ्यायचा. त्यानंतर हे दोन पॉईंट असे जोडायचे आणि सेंटर कुठला कॉलर बनवू मित्रांनो. आता आपण कॉलर जोडतानाच कॉलरची ज्यावेळेस पेस्टिंग करतो त्यावेळेसच स्टँड पट्टीले मार्जिन सोडेले, त्यामुळं कॉलर कट करायला मार्जिन सोडायचं काम नाही. फक्त आपलं जे कॅनव्हास आहे याच्या बुडातून त्या लागून कट करायचं आहे आणि सेंटर कट करायचं आहे. त्यानंतर इथं सेंटर करायचं मित्रांनो. मार्जिन सोडायचे, बाकीचं कट करून घ्यायचं. असं व्यवस्थित सेट ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर इथून शिलाई इथं थोडी पक्की करायची. मित्रांनो, हे धागा टाकल्याचे काय होते, कॉलरचं जे नोक आहे शेंडा ते असं व्यवस्थित परफेक्ट निघते. धागा नाही टाकला तर कॉलर व्यवस्थित फोल्ड होत नाही मित्रांनो. ते आपली कपडा असा सरळ करून घ्यायचा आहे. इथून पण धागा टाकून घ्यायचा मित्रांनो. कपडा कट करून घ्यायचा आपला एक्स्ट्रा. हे सिंपल असं करायचं, सारखी करून घ्यायची कॉलर आपली. हे बा कसं टोकदार नसतं. ओके. त्यानंतर असं करून फक्त सिंगल दाबची सिंगल पैरची शिलाई मारून घ्यायची अशी. ओके. आपला जे धागा आहे तो असा काढून घ्यायचा. सेंटर कट लावून घ्यायचा मित्रांनो. हा सेंटर कट
कॉलर तयार होईपर्यंत लावायचा, जेणेकरून कॉलर आपली व्यवस्थित होऊन जाते. हे जे कोपरा असते हा थोडासा कट करायचा इथं, आणि हा पण इथं थोडासा. त्यानं आपलं कॉलरचं जे स्टँड पट्टीचं जे शेंडा आहे तो व्यवस्थित बाहेर निघतो. बघून घ्या. याच्यावर काय करायचं, आपल्या इथून एक पैरची शिलाई मारायची. सिंगल दाबची शिलाई म्हणतात त्याला. आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडायचं फक्त, बाकी पूर्ण कपडा कट करून घ्यायचा. हे मार्किंग केल्यानं असं होतं मित्रांनो, आपल्या कॉलरला घोळ पडत नाही, कपडा थोडा ढिल्ला वगैरे राहत नाही, शेपमध्ये बसते. पहा बॅक साईडनं पण कशी बनलेली. याचं जोडायचं दोन्ही, आणि याचं सेंटर मारून घ्यायचं. आता बनवू आपण ताबीज पट्टी. कशी बनवतात तर तेच पाहूचे. पूजा टेप दे त्याला. ही पट्टी घ्यायची मित्रांनो आपल्याला 2 इंच एक सूत. 2 इंच घेतली तरी चालते, थोडी जास्त आली एक सूत. असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तर आपल्याला काय करायचं, याच्यावर आपली जी बटन पट्टी ती अशी याच्यावर ठेवायची, आणि एक दाबची शिलाई मारायची. थोडं पक्क करून घ्यायचं इथं. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता कट करताना आपली जी पट्टी लावली ती पट्टी नाही कट करायची. खालचा जे आपला शर्टचा कपडा आहे तो थोडा कट करायचा. जितकी आपण शिलाई मार्जिन, शिलाईमध्ये एक पैरची शिलाई मारली तितकाच कपडा कट करायचा. हा जास्त नाही कट करायचा. आणि हे जे आहे याला एक सिंगल फोल्ड करायची अशी. शिलाई याच्यावर रफ शिलाई केली तरी चालते मित्रांनो. व्यवस्थित याच्यावर नख मारून घ्यायचं, जेणेकरून आपली शिलाई व्यवस्थित दिसल. इतकं फोल्ड करायचं आहे मित्रांनो. हे 2 सूत आपलं 2-3 सूत. त्यानंतर
शिलाई मारून घ्यायची अशी. ओके. आपण याच्यावर फॅशन पट्टी चिटकवतो मित्रांनो पेस्टिंगच्या वेळेस. यानं काय होते, आपले जे समोरचं फॅशन पट्टी ती व्यवस्थित दिसते, प्रोफेशनल. आता सिंपल काय करायचं, जितकी आपल्याला प्लेट आपण मार्जिन सोडलेली आहे सेम तेवढी मार्जिन घ्यायची. असं व्यवस्थित आपली प्लेट पण सरळ राहिली पाहिजे. थोडं क्रॉसमध्ये करून घ्यायचं आहे मित्रांनो, हे जेणेकरून दिसायला व्यवस्थित दिसन. इथं थोडंसं पक्कं करायचं. दोन सूत खाली घ्यायचं परत. काम मित्रांनो व्यवस्थित दिसलं पाहिजे आपलं. परत याच्यावर शिलाई मारून घ्यायची आपल्याला. इथं थोडंसं पक्का करायचं. धागे पूर्ण कट करून घ्यायचे मित्रांनो. हे बघा कशी झालेली आहे. एकदम व्यवस्थित दिसते. तर आता याले खालून फोल्ड करायचं आहे आपल्याला. बॉटम एकच फोल्ड करायचं मित्रांनो इथं. परत फोल्ड करावं लागते. पॉकेट तयार करून घेऊ मित्रांनो. एक्स्ट्रा कपडा आहे हा कट करून घ्यायचा. ला पॉकेट जोडताना मित्रांनो पॉकेट जोडायचं आहे आपल्याला. 9 इंच असं घ्यायचं आणि अडीच इंच असं घ्यायचं मित्रांनो. इथं आपलं पॉकेट जोडलं जाईल. असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं
धागे व्यवस्थित कट करून घ्यायचे मित्रांनो. हे आपलं बॅकग्राऊंड आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा, शेअर पण करा. मित्रांनो, आता शोल्डर जोडताना कमीच ले मागच्या साईडनं 2 प्लेट राहतात. तर त्या प्लेटचं मार्किंग कशी करायची, तर हे आपलं सेंटरचं मार्क झालं आहे. त्यानंतर हे दोन्ही असं इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायची, आपली जी मार्जिन लागते तेवढी. त्यानंतर इथं हे दोन्ही कपडे असे धरायचे, इथं एक कुटका करायचा, मार्क करायचा. त्यानंतर हे झालं आपलं प्लेटचं मार्किंग. तर शोल्डर जोडताना एक शोल्डर आपलं खाली ठेवायचं. त्यानंतर त्याच्यावर आपलं जे फॅब्रिक आहे, कपडा आहे, तो कपडा असा ठेवून द्यायचा आहे. सरकी साईड वर काढायची आणि हे असं व्यवस्थित टोकाला टोक जोडायचं आहे. त्यानंतर आपलं शोल्डर पण असंच याच्यावर व्यवस्थित ठेवायचं आहे. असं पूर्ण हे करून जोडून घ्यायचं. तिन्ही पण कपडे एकाले सेम जोडायचे, एका लेवलमध्ये असं पक्का करून घ्यायचं आहे. इथं आपलं मार्क आहे, त्या मार्कपर्यंत थोडंसं अंतर शिलाई आणायची, सोडून द्यायची. त्यानंतर हे जे आपलं सेंटरचं मार्क आहे, हे सेंटरचं मार्क शोल्डरचं आणि वरचं शोल्डरचं एक आलं पाहिजे. आता हे जे कपडा आहे मित्रांनो, आपलं जे सेंटर आहे, हे सेंटर असं पकडायचं. थोडी शिलाई समोर आली, असं पकडायचं. हे सेंटर हे व्यवस्थित असं हात दाबून द्यायचं. त्यानंतर दुसरं शोल्डर आपलं जे आहे ते त्याच्यावर घ्यायचं व्यवस्थित, शिलाई समोर करून घ्यायची. हे बघा, तिन्ही पण शोल्डर आपले सेम मॅच झालेले आहेत. सेम तसंच इकडं पण करायचं मित्रांनो. आता ते झालं आपलं सेंटरपासून. इकडं जसं आपण स्टार्टला शोल्डरचे आणि कपडा आणि वरचं शोल्डर तिन्ही एकाला एक जोडले, तसे सेंटर इथं, तसं कपडा इथं एक लेवलमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपलं आपण जी प्लेटसाठी मार्किंग केली ती मार्किंग अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर शिलाई मारायची. पहा मित्रांनो, प्लेट सेम पडल्या. आता ही सरकी साईड आहे, त्याच्यावर आपलं जे फ्रंट साईड आहे ते कपडा पण असाच सरळच ठेवून द्यायचा आहे. बाकी प्रोसेस आपण शर्टले जशी जोडतो तीच आहे. जसं आपण शर्टचं शोल्डर जोडतो तीच प्रोसेस सेम आहे इकडं समोर. तुम्हाला जर वाटत असेल डबल शिलाई मारायची, नाही मारली तरी काही अडचण नाही, कारण तिथं आपण पक्क करेल राहते मित्रांनो, त्याच्यामुळं काही दिक्कत येत नाही. हे पण सेम तसंच करायचं आहे. इथं थोडं पक्क करून घ्यायचं आहे आणि नंतर प्रोसेस सेम एक लेवलमध्ये कपडे जोडून घ्यायचे. वरचा कपडा थोडासा मागं राहिला तरी चालतो. जे आपलं वरचं शोल्डर आहे ते प्लेनमध्ये दिसून येते. वळी फोल्ड वगैरे काही पडत नाही मित्रांनो त्याच्या.
ओके, आता आस्तीनपट्टी तयार करू. 10 वाजले होते. आणू का मी एकदा? समूल आणा लागेल ना, 10 वाजले. एक शब्द बोलायचं नाही, गाणं वाजवायचं नाही. तिकडे बस. आस्तीनपट्टी तयार करायची मित्रांनो. आस्तीनपट्टी तयार करायची मित्रांनो. तर आस्तीनपट्टीसाठी कपडा लागते आपल्याला. आस्तीनपट्टी तयार करायची मित्रांनो. आस्तीनपट्टीसाठी कपडा आपल्याला लागते पहा. असं घ्यायचं, 3 इंच एक सूत कमी आणि त्याची लंबी घ्यायची 7.25 7.5. तुम्हाला आस्तीनपट्टीची लांबी जितकी ठेवायची तितकी तुमच्या याच्यावर आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता. धक्का लावशील तरी. बारीक फोल्ड करायचे मित्रांनो एक सूतची. त्याच्यानंतर आपला कपडा असा याच्यावर ठेवून घ्यायचा आणि सेम प्रोसेस थोडं पक्कं करायचं मित्रांनो तिथं. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची मित्रांनो याची. जर नवीन असाल मित्रांनो तर सेम येत नसेल तुमचं तर हे मोजायचं किती आहे. हे आपलं 1.25 इंच. इथं पण असं 1.25 वर ठेवायचं. इथे एक मार्क करून घ्यायची अशी. या मार्कून आपल्याला फोल्ड करायचं जेणेकरून दोन्ही आपली आस्तीनपट्टी सेम तयार होऊन जाईल. अशी
असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा मित्रांनो किती व्यवस्थित झालेली आहे आपली. आता आस्तीन जोडून घेऊ. आस्तीन जोडायच्या पहिले आपलं आस्तीनचं सेंटर असते आणि जे आपला कपडा आहे, आपलं जे शर्ट बनेल राहते ते सेंटर असं दोन्ही आस्तीनचे कपडे जोडायचे आणि पण सेंटर पाहायचं आहे असं, आणि हे याच्यावर असं जोडून पाहायचं. हे असं व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणजे आपले आस्तीन व्यवस्थित सेट होते मित्रांनो. तर आस्तीन जोडताना मागं पुढं नाही तर पुढची समोर होते, समोरची मागं होते. जी आपली आस्तीन पट्टी राहते, आस्तीन पट्टीचं साईड बॅक फ्रंटला आली पाहिजे, जेणेकरून आस्तीन आपली व्यवस्थित जोडल्या जाते. इथे थोडं पक्का करून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर शिलाई स्टार्ट करून घ्यायची. ओके. धागा संपला होता मित्रांनो, इथं परत पक्का करायचं. शिलाई आपली राहिलेली कंटिन्यू करून घ्यायची. असं व्यवस्थित थोडं पक्का करायचं इथं. त्यानंतर शिलाई सुरू करून द्यायची. हे असं जोडून घ्यायचं मित्रांनो, आणि इकडून असं हे व्यवस्थित कट जोडून घ्यायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची. कट जोडून घ्यायचा मित्रांनो. थोडं पक्का करायचं इथं. कॉलर जोडून घेऊ मित्रांनो. कॉलर जोडायच्या वक्ती असं एक असं व्यवस्थित जोडून घ्यायचं इकडं, आणि हे पण असं व्यवस्थित जोडायचं. तर कॉलर आपले किती कमी आहे
तितकी कट करून घ्यायची. हे पाय पूर्ण व्यवस्थित. हे पहिले इकडून थोडंसं स्टिच करून घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपली कॉलर व्यवस्थित बसून जाईल. थोडंसं पक्कं करायचं इथं. मित्रांनो, कोणती बी शिलाई झाली की पहिले आपला जे स्टार्टिंगचा धागा असतो तो धागा कट करून घ्यायचा, नंतरच समोर शिलाई चालू करायची. तसं केल्यानं काम व्यवस्थित दिसते, आपलं साफ दिसते. आता हे काय करायचं, हे असं आपली जी स्टँड पट्टी आहे ती मागं दाबायची. जे आपण पेनानं मार्क केली त्या मार्कवर आपली शिलाई स्टिच झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या कॉलरमध्ये झोळ पडत नाही, कपडा लूज पडत नाही. ओके. पहा मित्रांनो, कॉलर किती प्लेन आहे, व्यवस्थित. कुठं झोळ नाही, ढिल्ली नाही, लूज नाही पडेल, पूर्ण कॉलर टाईट आहे. इकडला कप पण तसाच करून घ्यायचा मित्रांनो, सेम असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे जेवढी मार्जिन सोडली तेवढं फोल्ड करून घ्यायचं मित्रांनो. असं व्यवस्थित. इथं एक प्लेट, जी सेम प्लेट पार्ट आपण त्या साईडला ठेवलेली आहे.
थोडं पक्कं करून घ्यायचं. त्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे मित्रांनो. असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं इथे, पक्कं करून घ्यायचं. नंतर एक शिलाई मारून ओके मित्रांनो, हे पहा पट्टी कशी व्यवस्थित स्टिच झालेली आहे. त्यानंतर कॉलर पण ओके. हे आपली फॅशन पट्टी आहे मित्रांनो कमीजची. तर बघून घे किती व्यवस्थित पूर्ण तयार झालेली आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.